नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एज्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 यासाठी आपण प्रिपेअर करत आहोत आणि आज आपण पेपर 1चे मोस्ट एक्सपेक्टेड एमसीक्यूज पाहणार आहोत. आज त्याचा पार्ट 9 आहे आणि परीक्षेमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात ते संभाव्य प्रश्न त्यांचा आपण इथे अभ्यास करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र सेट पेपर 1 2026 याचा क्रॅश कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास मिळणार आहे, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, 10 युनिटचे नोट्स मिळणार आहे, युनिट वाईज एमसीक्यूज 5000 प्लस एमसीक्यू सिरीज, 50 अधिक मॉक टेस्ट, लास्ट 15 वर्षाची पीवायक्यू विथ सोल्युशन आणि 1 वर्षाची व्हॅलिडिटी असणार आहे. याची फीज आहे 3000 रुपये, आफ्टर डिस्काउंट ती 2600 रुपये असणार आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. येत्या मंडेपासून आपण नवीन बॅच सुरू करतो आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तुम्ही संपर्क करू शकता. पेपर 1 सारखंच आपल्याकडे पेपर 2 पण आहे. पेपर 2 मध्ये सब्जेक्ट्स आपल्याकडे मराठी, हिस्ट्री, कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, एज्युकेशन, लाईफ सायन्स, लायब्ररी सायन्स, केमिकल सायन्स, इंग्लिश लिटरेचर, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स आणि लॉ आहे. यामध्ये पेपर 1 फ्री आहे, कंप्लीट 10 मिनिटचे नोट्स आहे, 20 अधिक टेस्ट आहे, फुल सिलेबस टेस्ट आहे आणि 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे. याची फीज आहे 10,000 रुपये, आफ्टर डिस्काउंट ती 4,000 रुपये असणार आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता. चला तर मग सुरुवात करूया. अभ्यासक्रम या शब्दाचा अर्थ काय? व्हॉट इज द मीनिंग ऑफ द टर्म करिक्युलम? अ सब्जेक्ट ऑफ स्टडी prescribed by an educational institute. Prescribed. B. The entire range of education and experience organized by educational institution to achieve specific objectives. C. Prescribed courses of study and research project thesis on various topics. D. Theoretical and practical courses required to qualify for a specific level of education. A. शैक्षणिक संस्थेने दिलेला अभ्यासाचा विषय. बी. निश्चित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शैक्षणिक संस्थाने प्रदान केलेले संपूर्ण शिक्षण आणि इतर अनुभव आयोजित केले. सी. विविध अभ्यासक्रम व प्रोजेक्ट प्रबंध शोधात विविध विषयांवरील अभ्यासक्रम शोध प्रबंध. डी. शिक्षणाच्या स्तरासाठी पात्र होण्यासाठी सिद्धांत आणि व्यावहारिक अभ्यासक्रम. तर काय आहे अभ्यासक्रमाचा अर्थ? तर अभ्यासक्रमाचा अर्थ काय असणार आहे तर अभ्यासक्रम म्हणजे शैक्षणिक उद्दिष्ट जे आहे ते साध्य करण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी प्रदान केलेले संपूर्ण शिक्षण आणि इतर अनुभव आयोजित केले. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन बी असणार आहे. आणि हे युनिट 1चा प्रश्न आहे टीचिंग ॲप्टिट्यूडचा. त्यानंतर अनुभवी शिक्षकांना विषयाची तपशीलवार पाठ योजना आवश्यक नसते, कारण एक्सपिरियन्स टीचर डू नॉट रिक्वायर अ डिटेल लेसन प्लॅन्स फॉर अ सब्जेक्ट बिकॉज दे कॅन टीच मोर इफेक्टिव्हली विदाउट इट. देअर आर ओनली a few equidistant students in the class. C. Even if the teacher makes a mistake, they are unlikely to face any challenges from the student. D. They can equip themselves with a brief outline as they have gained expertise through experience. तर काय म्हणताय? ए म्हणताय त्याच्या मदतीशिवाय ते अधिक प्रभावीपणे शिकवू शकतात. बी म्हणताय वर्गात मोजकेच जिज्ञासू विद्यार्थी आहेत. सी म्हणताय शिक्षक चुकीचे असले तरी त्यांना विद्यार्थ्यांकडून कोणत्याही आव्हानांचा सामना करावा लागण्याची शक्यता नाही. डी. ते स्वतःला संक्षिप्त रूपरेषासह सुसज्ज करू शकतात, कारण त्यांना ते अनुभवाद्वारे विशेष कौशल्य मिळालेले आहे. तर नक्की काय असणार आहे? याचं उत्तर आहे डी. जे स्वतःला संक्षिप्त रूपरेषासह सुसज्ज करू शकतात, कारण त्यांना ते अनुभवाद्वारे विशेष कौशल्य प्राप्त झालेले आहे. तर हे सुद्धा प्रश्न जे आहे युनिट 1चा आहे टीचिंग ॲप्टिट्यूडचा, आणि आपलं उत्तर आहे ऑप्शन डी. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र सेट परीक्षा याचा 50 सराव प्रश्नपत्रिका असलेले पुस्तक, ज्यामध्ये 5000 प्रश्नांचा संच आहे. हे मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये आहे. ॲमेझॉनवरती अवेलेबल आहे. तुम्ही ते ऑर्डर करू शकता. तुम्हाला लिंक हवी असेल तर तुम्ही कमेंट करा. या पुस्तकामध्ये मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, युनिट वाईज प्रश्नपत्रिका आणि फुल लेंथ मॉक टेस्ट आहे, मराठी आणि इंग्लिश दोन्ही याच्यामध्ये, म्हणजे वेगवेगळ्या याच्यात. मराठीच्या पुस्तकामध्ये मराठी, इंग्लिशच्या पुस्तकामध्ये इंग्लिश. ओके. सोबतच आपल्याकडे महाराष्ट्र सेट वाणिज्य म्हणजे कॉमर्सचे सुद्धा पुस्तक आहे. 25 सराव प्रश्नपत्रिका आहे, त्यात 2500 प्लस प्रश्नाचा संच आहे. हे तुम्ही सुद्धा ऑर्डर करू शकता. व्हॉट डिड जॉन ड्यू एम्फासिस इन एज्युकेशन? शिक्षणात जॉन ड्यूने कशावर भर दिला? लर्निंग बाय डुईंग, ऑथोरेटिंग टीचिंग मेथड्स, रोट लर्निंग, नन ऑफ द अबव. करून शिकणे, हुकुमशाही शिकवण्याच्या पद्धती, घोकमपट्टी किंवा नन ऑफ द अबव. काय कशावर दिलं आहे? तर विद्यार्थी प्रत्यक्ष कृतीमधून अधिक प्रभावीपणे शिकतात, हे त्यांचं मत होतं. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे. ओके. नंतर वर्गातील मानसिक पैलूंचे व्यवस्थापन कोणाकडून उत्तम प्रकारे केले जाते? हु इज बेस्ट सुटेड टू मॅनेज द सायकोलॉजिकल ऍस्पेक्ट ऑफ द क्लासरूम? क्लास टीचर, सब्जेक्ट टीचर, प्रिन्सिपल, द स्टुडंट देमसेल्फ. काय असणार आहे? हे सुद्धा युनिट 1चा प्रश्न आहे. मागचा सुद्धा युनिट 1चाच प्रश्न होता. तर काय? वर्ग शिक्षक विद्यार्थ्यांचा मानसिक, सामाजिक आणि भावनिक विकासावर लक्ष ठेवतात, त्यामुळे क्लास टीचर असणार आहे. आपलं ऑप्शन आहे ऑप्शन ए. नंतर विच ऑफ द फॉलोइंग मेथड शुड एव्हरी टीचर्स यूज? प्रत्येक शिक्षकाने खालीलपैकी कोणती पद्धत वापरली पाहिजे? विश्लेषणात्मक, कृत्रिम,
कृत्रिम विश्लेषणात्मक, केवळ विश्लेषणात्मक, केवळ कृत्रिम, अनालिटिकल, सिंथेटिक, सिंथेटिक अनालिटिकल, ओनली अनालिटिकल, ओनली सिंथेटिकल. सांगा बघू. तर त्यांनी विश्लेषणात्मक कृत्रिम अशा पद्धतीचे वापरली पाहिजे, कारण प्रथम भागाचे विश्लेषण करून नंतर त्यांची पूर्ण संकल्पना समजावली जाते. या पद्धतीचे आपण शिक्षक वापरत असतो पद्धत. तेव्हा आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे. युनिट 1 चाच प्रश्न आहे. जर का मी इथे व्हिडिओच्या शेवटपर्यंत 20 प्रश्न घेत असेल तर तुम्हाला तुमचे किती प्रश्न बरोबर आहेत ते नक्की मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. समोरचा प्रश्न आहे, नेटवर्क मीडिया आंतर कनेक्टेड मध्ये अस्तित्वात आहे. नेटवर्क मीडिया एक्झिस्ट विदिन अँड इंटरकनेक्टेड. हे युनिट 8 आयसीटीचा प्रश्न आहे. ए सोशल एन्व्हायरमेंट, बी इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट, सी पॉलिटिकल एन्व्हायरमेंट, डी टेक्नॉलॉजिकल एन्व्हायरमेंट. सामाजिक वातावरण, आर्थिक वातावरण, राजनीतिक वातावरण की तांत्रिक वातावरण. तर नेटवर्क जे आहे ना ते तांत्रिक वातावरणात असते. टेक्नॉलॉजी ऑब्व्हियसली, नेटवर्क मीडिया हे तांत्रिक वातावरणाचा भाग आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन डी असणार आहे. नंतर डिजिटल वातावरणातील संगणक दूरसंचार आणि माध्यमांचे संयोजन म्हणून संदर्भित केले जाते. द कॉम्बिनेशन ऑफ कम्प्युटिंग, टेलिकम्युनिकेशन अँड मीडिया इन अ डिजिटल एन्व्हायरमेंट इज रेफर्ड टू. ऑनलाईन कम्युनिकेशन, इंटिग्रेटेड मीडिया, डिजिटल इंटिग्रेशन, कन्व्हर्जन्स. ऑनलाईन संप्रेषण, एकात्मिक माध्यम, डिजिटल एकत्र अभिसरण. ठीक आहे. तर युनिट 8चाच प्रश्न आहे हा. तर काय असणार आहे? तर डिजिटल वातावरणातील संगणक, दूरसंचार आणि माध्यमांचे संयोजक म्हणून आपण अभिसरण म्हणजे काय? कन्व्हर्जन्स वापरतो. विविध डिजिटल तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण करणे म्हणजे कन्व्हर्जन्स. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन डी असणार आहे. त्यानंतर मानव, प्राणी आणि संगणक प्रोग्राम यांच्यातील संवाद जो एकाच वेळी विविध स्वरूपात होतो त्याचे वर्णन खालीलप्रमाणे आहे. द इंटरॅक्शन बिटवीन ह्युमन्स अँड कम्प्युटर प्रोग्राम दॅट ऑकर सायमल्टेनियसली इन व्हेरियस फॉर्म्स इज डिस्क्राइब्ड ॲज ह्युमन मशीन इंटरॅक्शन, बायनरी चार्ट, डिजिटल कम्युनिकेशन, इंटरॅक्टिव्हिटी. मानव यंत्र संवाद, बायनरी चार्ट, डिजिटल संवाद, परस्पर संवाद. याला काय म्हटलं जातं? याला मानव यंत्र संवाद म्हटलं जातं. ह्युमन मशीन इंटरॅक्शन. ओके. मानव आणि संगणक यांच्यातील ती परस्पर संवाद असणार आहे. ओके. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन ए. त्यानंतर भारतातील 24 तास इंग्रजी बिझनेस न्यूज चॅनल कोणते आहे? आता हे चालू घडामोडीवरचा प्रश्न आहे. ओके. तर विच इज द 24 आवर इंग्लिश बिझनेस न्यूज चॅनल इन इंडिया? झी न्यूज, एनडीटीव्ही, सीएनबीसी, इंडिया न्यूज. तर त्यामध्ये कोणतं आहे? ते आहे सीएनबीसी. ओके. तर सीएनबीसी हे प्रमुख इंग्रजी व्यवसाय वृत्तवाहिनी आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन सी. समोरचा प्रश्न आहे, द पॉवर ऑफ नॉलेज इज द पंचलाईन युज्ड बाय. ज्ञानाची शक्ती ही पंचलाईन हे घोषवाक्य कोणाद्वारे वापरली जाते? द टाइम्स ऑफ इंडिया, द इकॉनॉमिक ऑफ टाइम्स, इंडियन एक्सप्रेस, हिंदुस्थानी टाइम्स. तर हे द इकॉनॉमिक टाइम्स हे काय आहे? घोषवाक्य आहे. कोणतं? द पॉवर ऑफ नॉलेज. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन बी. त्यानंतर परिकल्पना परिभाषित करणे हे संशोधनाकडे जाण्याचा एक उपयुक्त मार्ग आहे. कारण डिफाइनिंग अ हायपोथेसिस इज अ युजफुल अप्रोच टू रिसर्च बिकॉज इट इज इम्प्रेसेस द रीडर. It allows for the development of testable proposition. It allows for the development of indisputable evidence in a research finding. It appears scientifically appropriate. हे वाचकाला प्रभावित करेल. हे चाचणी करण्यायोग्य प्रस्तावांच्या विकासास अनुमती देते. सी हे संशोधन निष्कर्षामध्ये निर्विवाद पुरावा विकसित करण्यासाठी अनुमती देते. ते योग्य वैज्ञानिक दिसते. काय असणार आहे? तर परिकल्पना परिभाषित करणे म्हणजे नक्की काय करणे? तर हे चाचणी करण्यायोग्य प्रस्तावाच्या विकासात अनुमती देते. इट अलाउज फॉर द डेव्हलपमेंट ऑफ टेस्टेबल प्रपोजिशन. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन बी असणार आहे. ओके. तर हे जे आहे ना रिसर्च ॲप्टिट्यूडचा प्रश्न होता. त्यानंतर बहुविध गृहीतके कार्य करण्याची पद्धत वापरणे चांगले आहे का? इट इज ॲडवायसेबल टू यूज द मेथड ऑफ वर्किंग विथ मल्टिपल हायपोथेसिस. हे सुद्धा युनिट 2चा प्रश्न आहे रिसर्च ॲप्टिट्यूड. त्यानंतर काय म्हणतं ऑप्शन इन द फायनल स्टेज ऑफ रिसर्च वाईल प्लॅनिंग द रिसर्च स्टडी वेन पब्लिशिंग रिझल्ट, डी नन ऑफ द अबव. संशोधनाच्या अंतिम टप्प्यामध्ये करू शकतो, आपल्या संशोधन अभ्यासाचे नियोजन करीत असताना की निकाल प्रकाशित करत असताना. तर आपण विविध गृहीतके जे आहे ना ते आपल्या संशोधनात अभ्यासाचे नियोजन करत असतानाच करावे लागतात. कारण नियोजनाच्या टप्प्यात विविध गृहीतके तयार केली जातात की यातून कोणता हायपोथेसिस तुम्हाला करायचा आहे. ओके. आणि कसा अंदाज बांधायचा आहे त्यामुळे ते आधीच असते. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन बी असणार आहे. त्यानंतर एक किंवा अधिक इतर व्हेरिएबल्सवर त्यांच्या संभाव्य परिणामाचे मूल्यांकन करण्यासाठी संशोधक अभ्यास करण्यासाठी निवडतो ते कोणते चल आहे? व्हॉट आर द व्हेरिएबल्स दॅट अ रिसर्चर सिलेक्ट्स टू स्टडी इन ऑर्डर टू इव्हॅल्युएट देअर potential effects on one or more other variable, dependent, independent, extraneous, none of the above. काय असणार आहे? तर इतर व्हेरिएबल जे आहे ते आहे स्वतंत्र चल, इंडिपेंडेंट व्हेरिएबल. स्वतंत्र चलामध्ये बदल करून त्याचा परिणाम अवलंबित चलावर होतो. म्हणजे कसं आहे? इंडिपेंडेंट याच्यावर आपण जर का कॉज अँड इफेक्ट आपण जे म्हणतोय
कॉज अँड इफेक्ट म्हणजे एक्सपेरिमेंटल रिसर्च जे आहे. तर इंडिपेंडेंट व्हेरिएबलवर जर का आपण बदल केला तर त्याचा परिणाम कुठं होतो, डिपेंडेंट व्हेरिएबलवर होतो. ठीक आहे. तर त्यामुळे याला कॉज अँड इफेक्ट म्हणतात. एक्सपेरिमेंटल रिसर्चचा हा पार्ट आहे. डिपेंडेंट इंडिपेंडेंट असे दोन सेल असतात आहे. ओके, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन बी असणार आहे. त्यानंतर मूलभूत संशोधन हे क्षमता दर्शवते. बेसिक रिसर्च डिमॉन्स्ट्रेट द कॅपॅसिटी टू सिंथेसाइज अ न्यू मॉडेल, क्लॅरिफाय न्यू प्रिन्सिपल्स, इव्हॅल्युएट एक्झिस्टिंग रिसर्च मटेरियल, डी स्टडी एक्झिस्टिंग लिटरेचर ऑन अ व्हेरियस सब्जेक्ट. नवीन आदर्शाचे संश्लेषण करा, नवीन तत्वे स्पष्ट करा, सी संशोधनासंबंधी विद्यमान सामग्रीचे मूल्यांकन करा, डी विविध विषयांबाबत विद्यमान साहित्याचा अभ्यास करा. काय असणार आहे, मूलभूत संशोधन बेसिक रिसर्च जे असते ना ते काय करतात, तर नवीन तत्वे स्पष्ट करतात. जे ऑलरेडी आपलं ज्ञान आहे त्यामध्ये भर टाकतं नवीन ज्ञानाने. ठीक आहे. आणि तत्वे स्पष्ट करतात, विचार स्पष्ट करतात. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन बी असणार आहे. त्यानंतर गैरसंभाव्यता नमुना कोणते आहे, विच इज नोन ॲज नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग, क्लस्टर सॅम्पलिंग, कोटा सॅम्पलिंग, सिस्टमॅटिक सॅम्पलिंग की स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग. सांगा बघू. गैरसंभाव्यता नमुना, तर गैरसंभाव्यता नमुन्यामध्ये काय असतं, तर ज्या नमुना निवड पद्धतीमध्ये लोकसंख्येतील प्रत्येक घटकाला निवड जाण्याची समान संधी नसते. ठीक आहे. संभाव्यतामध्ये प्रत्येकाला समान संधी असते आणि गैरसंभाव्यता याच्यामध्ये यामध्ये असं जर का 5 जण असेल त्यामधून पहिल्याला निवडतील, तिसऱ्याला निवडतील, पाचव्याला निवडतील, हे असते. ठीक आहे. निवड यादृशिक रँडम नसते, संशोधकाच्या सोयी, निर्णय किंवा उद्देशानुसार निवडलं जातं. ठीक आहे. यामध्ये कोणकोणते आहे, तर कन्व्हिनियन्स सॅम्पलिंग आहे, सहज उपलब्ध व्यक्तीची निवड, पर्पजिव्ह सॅम्पलिंग आहे, त्यानंतर कोटा सॅम्पलिंग आहे आणि स्नोबॉल सॅम्पलिंग आहे. ठीक आहे. तर आपलं उत्तर काय असणार आहे, इथे कोटा सॅम्पलिंग असणार आहे. ठीक आहे. बाकीचे जे आहे त्यामध्ये कन्व्हिनियन्स सॅम्पलिंग आहे, नॉन बॅचमध्ये पर्पजिव्ह आहे, स्नोबॉल आहे. नंतर प्रोबॅबिलिटीमध्ये कोणते आहेत, तर प्रोबॅबिलिटीमध्ये सिम्पल रँडम सॅम्पलिंग आहे, सिस्टमॅटिक सॅम्पलिंग आहे, क्लस्टर आहे आणि स्ट्रॅटिफाईड आहे. बाकीची जी 3 आहे ती प्रोबॅबिलिटी आहे. ओके, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन बी. अशा पद्धतीने आपण, आणि हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे सॅम्पलिंग, त्यामुळे हे इम्पॉर्टंट टॉपिक नक्की करून ठेवा, इम्पॉर्टंट आहे हा. अशा पद्धतीने आपण मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स पाहिलेले आहे आणि आय होप ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने आले असतील. तुम्ही किती प्रश्न सॉल्व्ह केले ते नक्की सांगा. सोबतच रिसर्च ॲप्टिट्यूड आणि ICT वर जास्त भर द्या, कारण त्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात भरपूर. आणि 5,000+ पुस्तकाचा संच असलेलं पुस्तक तुम्हाला पाहिजे असेल, मॉक टेस्ट इथे अवेलेबल आहे, तर तुम्ही ते Amazonवरून मागवू शकता. मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये आहे. सोबत आमची बॅच सुद्धा जॉईन करू शकता. दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता. MS सेट कॉमर्ससाठी सुद्धा आपली पुस्तक आली आहे, ती सुद्धा तुम्ही Amazonवरून ऑर्डर करू शकता. लिंक हवी असेल तर नक्की कमेंट करा. दॅट्स इट फॉर टुडे.